पुढील प्रेझेंटेशनसाठी मी विनंती करतो टेक्नोक्रॅट सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड या टीमसाठी. गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी विद्या फरताळे, असिस्टंट मॅनेजर बिझनेस डेव्हलपमेंट टेक्नोक्रॅट्स. मी अनुप पांडव, प्रोडक्शन हेड टेक्नोक्रॅट. Today we are presenting our journey in improvement in return on total asset by increasing our revenue by sales per square feet. These are our contents which we are going to discuss at a glance. Our legacy. Technocrats was founded in the year 1993 and we are empowering industries by improving their manufacturing and utility processes. So that's what we do. Our domain expertise, we can design and manufacture electrical and electronic control systems. We can also design and in-house manufacture control enclosures. We can also manufacture and design wiring harnesses. There is also a product distribution division where we distribute automation products, but we are not going to discuss that today. आजचे सगळे numbers, आजच्या सगळ्या figures फक्त आणि फक्त manufacturing sectors साठी आहेत. ही आमची अचीवमेंट आहे 24-25 ची. तुम्ही बघू शकता 22-23 मध्ये आमचा सेल्स रेव्हेन्यू होता 17.73, जो की मागच्या वर्षी 38.38 वरती आम्ही आणला. तर अँड बिकॉज ऑफ विच वी हॅव इम्प्रूव्ड आवर रोटा बाय इम्प्रूव्हिंग सेल्स आणि फास्टर कन्व्हर्जनमुळे आमचे कस्टमर सॅटिस्फॅक्शन पण वाढलं आहे. सो हे आम्ही कसं केलं दॅट विल एक्सप्लेन यू. आमच्या मागच्या वर्षीच्या ABB ॲन्युअल बिझनेस प्लॅनिंग मीटिंगमध्ये जेव्हा आम्ही गोल ऑब्जेक्टिव्ह आणि ॲक्टिव्हिटीज गोवा करत होतो तेव्हा आम्ही रोटा इम्प्रूव्ह करणं हे ऑब्जेक्टिव्ह आमचं घेतलं. आमचा करंट रोटा होता 5% आणि आमचा गोल होतो तो 10% पर्यंत न्यायचा. त्याच्यासाठी आम्ही 2 ऑब्जेक्टिव्स घेतले. पहिलं ऑब्जेक्टिव्ह होतं इन्क्रीज सेल्स रेव्हेन्यू, तो 18 करोड होता. आमचं टार्गेट होतं 35 CR पर्यंत न्यायचं. आणि सेकंड ऑब्जेक्टिव्ह प्रोडक्शन साईडने आम्ही घेतलं इन्क्रीज सेल्स पर स्क्वेअर फीट, जे की आमचं 13.6K होतं. आम्ही 30K पर्यंत ते नेण्याचा ऑब्जेक्टिव्ह ठेवला होता. त्याच्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज आम्ही डिफाईन केलेले. कन्वर्ट पेंडिंग इन्क्वायरीज इनटू ऑर्डर्स. आमच्याकडे इन्क्वायरीज भरपूर होत्या पण मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंटमध्ये ती टाईमलाईन मोठी असते, तर आम्हाला ते शॉर्टन करून पटकन सेल्समध्ये त्या इन्क्वायरीज कन्वर्ट करायच्या होत्या. सेकंड, एक्झिस्टिंग कस्टमरला जनरली एक प्रोडक्ट चालू असतं, आपण त्याच्याकडे अजून काही पॉसिबिलिटी आहे का, अजून काही कुठे आपण त्याला देऊ शकतो का, हे इग्नोर करतो. त्याच्यासाठी आम्ही एक्झिस्टिंग प्रोडक्ट, एक्झिस्टिंग कस्टमर, त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग काही ॲड करता येईल का, दिस ॲक्टिव्हिटी विच वी टूक. नंतर न्यू मार्केट डेव्हलप करण्यासाठी आमचा फोकस होता. आम्ही स्ट्रॅटेजिकली काही कस्टमर शॉर्टलिस्ट केले होते, ते आम्ही क्वालिफाय केले होते आमच्या स्टँडर्डनुसार. जे मोस्टली MNCs होते त्यांचं क्वालिफिकेशन आम्ही रेव्हेन्यू किती जनरेट होऊ शकतो अशा काही बेसिसवरती त्यांचं क्वालिफिकेशन केलं होतं. आणि जी 100 कस्टमर्सची लिस्ट आम्ही आयडेंटिफाय केली होती तेवढ्याच कस्टमरवरती आम्ही वर्षभर फोकस केला आणि त्यांनाच कन्वर्ट करायचं असं आमचं एम होतं. त्याच्यासाठी आम्ही काही मास प्रोडक्शनकडे जाणारे हे कस्टमर्स होते, तर त्यांना साजेशा अलाइनमेंट आम्ही आमच्या प्रोडक्शन प्रोसेसेसमध्ये पण केल्या. तर ह्या ॲक्टिव्हिटीज आम्ही लिस्ट आउट करून घेतल्या होत्या मागच्या ॲन्युअल बिझनेस प्लॅनिंग मीटिंगमध्ये. तर आता आम्ही सेल्स ॲक्च्युली कसा वाढवला, तर सेल्स टीमला एक सपोर्ट सिस्टीम हवी असते. नुसते सेल्सची लोक सेल्स नाही करत, त्यांच्यासाठी एक व्हेरी सपोर्टिव्ह अँड स्ट्रॉंग टीम गरजेची असते. त्याच्यासाठी आम्ही एक सेल्स सपोर्ट टीम फॉर्म केली. आमचे डिझाईन हेड, प्रोटोटाईप डेव्हलपमेंटची टीम, क्वालिटी टीम, हे सगळे मिळून आम्ही रोज किमान 10 मिनटं तरी भेटायला लागलो. सेल्सच्या लोकांना कुठे मदत करू शकतो अशी ही टीम डिस्कस करायला लागली. त्याच्यानंतर वीकली आमचा एक प्रॉपर 2 तासाचा मीटिंग व्हायचा. त्याच्यात डिटेलमध्ये पाईपलाईनमध्ये असलेली प्रत्येक केस डिस्कस व्हायची आणि कुठे कुठे काय काय करणं गरजेचं आहे हे सगळे टीम मिळून ठरवत होती. आणि मंथली MRMमध्ये विथ आर डायरेक्टर्स ऑल्सो दिस केसेस यूज टू गेट डिस्कस्ड आणि रिझॉल्व्ड. सेल्स सपोर्ट टीममुळे आमचा सेल्स कन्व्हर्जन फास्ट व्हायला लागलं.
नंतर ही जी MNCs आम्ही शॉर्टलिस्ट केल्या होत्या, टू इम्प्रेस दिस पीपल, टू गिव्ह देम कॉन्फिडन्स, आम्ही प्रोफेशनल लोकं हायर केली, प्रोफेशनल कंटेंट क्रिएट करायला. आम्ही प्रोफेशनल व्हिडिओ बनवले, प्रेझेंटेशन्स बनवले, बिकॉज ऑफ विच आम्हाला त्यांचा कॉन्फिडन्स गेन करता आला. त्याच्यामुळे आम्हाला ह्या कस्टमर्सपर्यंत लवकर पोहोचता आलं, त्यांना लवकर इम्प्रेस करता आलं. नंतर हे जे कस्टमर्स येतात तेव्हा ते तुमचं ऑडिट करतात, त्यांना क्वालिटी खूप इम्पॉर्टंट असते. तर आमच्यामध्ये क्वालिटी कल्चर होतंच, पण कस्टमर्सला काय अपेक्षित आहे ते सगळं आपण करतो का? तर आम्ही आत्तापर्यंत जेवढे ऑडिट फेस केले होते त्या सगळ्यांची एक एकत्र लिस्ट बनवली. ती आमची इंटरनल मॉक ऑडिट लिस्ट होती आणि पिरियॉडिकली आम्ही ती लिस्टमधनं आमचे इंटरनल ऑडिट्स कंडक्ट करायला लागलो. त्याच्यामुळे आम्ही कस्टमरच्या क्वालिटीला साजेसे अनुरूप आमच्या क्वालिटीला अलाइन केलं आणि आम्ही कस्टमरच्या प्रत्येक ऑडिटसाठी एव्हर रेडी राहायला लागलो. आणि आज पण जर का एखादा पॉईंट नवा आम्हाला आढळला तर आमची ती मॉक ऑडिट लिस्ट मॉडिफाय होते आणि त्याच्यात तो पॉईंट ॲड होतो. आणि डेव्हलपिंग इंटरनल डेक्स्टिरिटी सेंटर फॉर वायरमन, जेव्हा प्रोटोटाईप अप्रुव्हल होतो, आमच्या असं लक्षात आलं की कस्टमरला फास्ट गोष्टी पाहिजे असतात, त्याला फास्ट आपल्याकडनं प्रोडक्शनची अपेक्षा असते आणि तेव्हा स्किल्ड वायरमनची कमतरता भासते. तर हे वेळेत स्किल्ड मॅनपॉवर कसे उभे करायचे त्याच्यासाठी आम्ही काय केलं, रॉ लोक 10वी 12वी पास नापास अशी लोकं आम्ही आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये, डेक्स्टिरिटी सेंटरमध्ये घेतो. त्यांना लक क्रिम्पिंग, ड्रॉइंग, रीडिंगपासनं सगळ्या गोष्टी आम्ही शिकवतो. त्यांचं प्रॉपर ट्रेनिंग होतं, त्यांचं W1, W2, W3 लेवल्सवरती त्यांचं क्वालिफिकेशन होतं आणि ही मुलं मग आम्ही आमच्या प्रोडक्शनमध्ये यूज करतो. म्हणजे त्यांना पण एम्पावर करतो आणि आमचा पण फायदा होतो. सो दीज आर दी थिंग्स बिकॉज ऑफ विच आमचा सेल्स पटकन कन्वर्ट व्हायला आणि कस्टमर्स ॲड व्हायला मदत झाली. हे आमचं सेल्स सपोर्ट टीमसोबतची एक मीटिंग आहे, ही अशी कंडक्ट होते आणि हे आमचं इंटरनल ट्रेनिंग सेंटर आहे. अनिल सर आमचे फुल टाईम फॅकल्टी आहे, त्यांना फक्त तेवढंच काम आहे आमची लोकं ट्रेन करायची. आमचे डिझायनर्स, आमचे वायरमन ते फक्त तेवढंच ट्रेनिंगचं काम फुल टाईम करतात. आता नेक्स्ट प्रोडक्शनविषयी अनुप तुम्हाला सांगेल. थँक्यू विद्या. आम्ही सेल्स रेव्हेन्यू वाढवण्यासाठी शॉपफ्लोअरवरती काही प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंटचे इनिशिएटिव्ज घेतले. त्यामध्ये आमचे जे काही प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्ट वाईज सेल आम्ही क्रिएट केले आणि ज्या काही प्रोडक्टच्या प्रोसेसेस असतात त्या प्रोसेस वाईज वर्कस्टेशन तयार केले. पूर्वीची आमची कन्सेप्ट अशी होती की आमचा जो प्रोडक्ट होता तो एकच जण सर्व प्रोसेसेस त्याच ठिकाणी एकाच सेलमध्ये बनवायचा, त्यामुळे आम्हाला पाहिजे तशी प्रोडक्टिव्हिटी मिळत नव्हती. पण आम्ही जेव्हा वर्क स्टेशन वाईज सेल वाईज प्रोडक्शन सुरू केलं त्यामध्ये आम्हाला प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट दिसून आली आणि प्लस क्वालिटी पण इम्प्रूव्ह झाली आमची. तसेच आम्ही त्या वर्क स्टेशनवरती काही हाय एफिशियन्सी मशीन्स ॲड केल्या. पूर्वी आम्ही ह्या मशीनच्या ऐवजी हँड टूल्स वापरायचो आणि हँड टूल वापरताना जे काही ऑपरेटर्स आहेत त्यांची एफिशियन्सी कमी व्हायची, त्यामुळे आम्हाला प्रोडक्टिव्हिटी कमी मिळायची. पण हे आम्ही जेव्हा मशीन्स ॲड केल्या त्या प्रोसेसेस आम्हाला खूप फास्ट आणि आमचा प्रोडक्ट फास्ट कन्वर्ट व्हायला लागला. प्रोडक्शन कंप्लीट झाल्यानंतर टेस्टिंग ही एक प्रोसेस असते. हे टेस्टिंग करण्यासाठी आमच्याकडे पूर्वी 2 QC टेक्निशियन डेडिकेटेड होते. त्यांच्याकडून काही गोष्टी स्किप व्हायच्या, ते मॅन्युअल कंटिन्युटी वगैरे ते सगळे घ्यायचे आणि त्यांच्याकडून काही गोष्टी स्किप व्हायच्या, कस्टमर कंप्लेंट येण्याच्या चान्सेस जास्त होत्या. आता आम्ही प्रोडक्शन कंप्लीट झाल्यानंतर टेस्टिंग ही ऑटोमेटेड टेस्ट जिगवरती करतो. हे तुम्ही बघताय ऑटोमेटेड टेस्ट जिग आहेत, वायरिंग हार्नेस आणि कंट्रोल पॅनल टेस्टिंगसाठीचे. आता जो प्रोडक्शन करतो तोच त्याचा प्रोडक्ट स्वतः चेक करतो ह्या टेस्ट जिगच्या मार्फत. आम्हाला जिथे बॉटलनेक्स वाटले ज्या प्रोसेसमध्ये ज्या प्रोडक्टमध्ये, तिथे आम्ही 2 शिफ्टमध्ये काम सुरू केलं, जेणेकरून आम्ही कमी स्पेसमध्ये जास्तीत जास्त आउटपुट काढण्याचा प्रयत्न केला. पूर्वी आम्ही मंथली प्लॅनिंग करायचो. मंथली प्लॅनिंगमध्ये जॉबची लिस्ट जी होती ती खूप मोठी असायची, त्यामुळे
आमच्या पर्चेस डिपार्टमेंटला आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीमला त्या सर्व जॉबवरती फोकस करणं खूप कठीण जायचं. त्यामुळे आम्हाला मटेरियल शॉर्टेजेसचे सरप्राइजेस यायचे, रिसोर्स प्लॅनिंग करता येत नव्हतं. पण आता आम्ही तेच प्लॅनिंग वीकली करायला लागलो. त्या वीकली प्लॅनिंगमध्ये ह्या वीकमध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये जे काही जॉब डिस्पॅच करायचे आहेत त्याच जॉबवरती आम्हाला फोकस करता आलं आणि आम्ही आमच्या कस्टमर्सला वेळेत डिलिव्हरी देऊ शकलो. हे जे काही सगळे इनिशिएटिव्ज आम्ही शॉप फ्लोअरवरती प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंटसाठी घेतले त्याचे रिझल्ट्स आता विद्या तुम्हाला सांगेल. थँक्यू अनुप सर. तर आम्ही सेल्स साईडला काही काम केलं, काही प्रोडक्शन साईडला काम केलं. याच्यातनं जे रिझल्ट्स आमच्यासमोर होते ते असे होते. आमचा रेव्हेन्यू जसं मी मगाशी सांगितलं 18 CR वरनं तो 38 CR पर्यंत गेला. दॅट वॉज 111% ऑफ ग्रोथ. त्याच्यानंतर सेल्स पर स्क्वेअर फीट, थँक्यू. त्याच्यानंतर सेल्स पर स्क्वेअर फीट इन्क्रीज फ्रॉम 13,600 टू 29,000. दॅट वॉज अगेन 113% ऑफ ग्रोथ. आणि मेन आपला आजचा जो टॉपिक आहे रिटर्न ऑन टोटल असेट, दॅट इम्प्रूव्ड बाय 94%. सो जो 4.9% होता आता करंटली आमचा रोट आहे 9.52%. सो ह्या सगळ्या जर्नीमधनं काही की लर्निंग्स होत्या ज्या वी वूड लाईक टू शेअर विथ एव्हरीबडी. द यूज ऑफ रिसोर्सेस टू फुलेस्ट एक्सटेंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे सेल्स खूप वाढला, खूप ऑर्डर्स आल्या, त्याच्या आधी आपल्या रिसोर्सेस कम्प्लिटली युटिलाइज होत आहे का, देन ओनली यू शूड ॲड अप न्यू assets or resources. That is there. Anticipation of orders should increase into timely increase in capacity building also. आमच्या ह्या सेल्स सपोर्ट मीटिंगमध्ये प्रोटोटाईप अप्रुव्हलची ही डेट असू शकते, याच्यानंतर इतक्या क्वांटिटीची ऑर्डर येणार आहे, हे सगळं डिस्कस होतं. त्याच्यामुळे वायरमन ट्रेन कधी करायचे, काय प्लॅनिंग करायची, किती वेळात ट्रेन करायचे, हे आम्ही अलाइन करतो. त्याच्यामुळे अँटिसिपेशन ऑफ ऑर्डर आणि आमची कॅपॅसिटी साईड बाय साईड वाढतात. इन्व्हेस्टिंग इन पीपल इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज इन्व्हेस्टिंग इन टूल्स. कारण लोकच काम करतात आणि लोकांमध्ये इन्व्हेस्ट करून त्यांना ट्रेनिंग्स देऊन त्यांना एम्पावर केलं की आपल्याला रिझल्ट्स आपोआप मिळतात. नाऊ वी आर रेडी फॉर अनदर लीप ऑफ 50% ऑफ सेल्स इन्क्रीज थ्रू आर जर्नी. आम्ही जे वर्ल्ड क्लास प्रोसेसेस फॉर मास प्रोडक्शन शिकलो त्याच्यामुळे आम्ही आता नेक्स्ट 50% इन्क्रीज अँटिसिपेट करतो आहोत. थँक्यू. थँक्यू. थँक्यू टीम टेक्नोक्रॅट. तुमच्यासाठी प्रश्न आलेले आहेत. जनरली नवीन मशीन ॲड करायचं म्हटलं की आधीच पहिल्यांदा प्रश्न पडतो की याच्यातनं काही रिटर्न मिळतील का, हा खर्च करू का, हा हाला पाहिजे का, कस्टमर ऑर्डर देईल का. सो तुम्ही रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचं कसं काय कॅल्क्युलेशन केलं? नक्कीच आम्ही मशीन ॲड करण्याच्या पूर्वी हा विचार केला. कारण की मशीन यूज करण्याच्या आधी आम्ही हँड क्रिम्पिंग टूल वापरायचो. त्याची लाईफ जास्तीत जास्त 6 महिने असायची. त्यामुळे आणि या मशीन्स ज्या आम्ही यूज करायला लागलो त्याची लाईफ मोर दॅन 10 years आहे. तर ह्या ज्या काही प्रोसेसेस आमच्या क्रिटिकल प्रोसेसेस आहेत त्या ॲक्युरेट करण्यासाठी मशीनचीच गरज आम्हाला भासली की त्या मशीनची रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आम्ही 2 वर्षामध्ये वसूल केली. ओके. मग अशी तुम्ही इंटरनल ऑडिट्स याबद्दल सांगितलं, त्याच्यात थोडंसं प्लीज ब्रीफ करता. ॲक्च्युली जेव्हा कस्टमर्स आपले ऑडिट घेतात ना तेव्हा आम्ही आत्तापर्यंत 30 वर्षापर्यंत खूप ऑडिट्स फेस केले होते. मग आम्ही एक सगळ्या ऑडिट्सची लिस्ट कंपाईल केली. प्रत्येक कस्टमरचा फोकस एरिया वेगळा असतो, त्याच्यामुळे ही कंपाईल्ड लिस्टनी आम्ही इंटरनल मॉक ऑडिटची लिस्ट तयार केली. सो वी आर रेडी फॉर एव्हरी काइंड ऑफ कस्टमर. आणि ह्या चेकलिस्टमुळे आम्ही दर 3 महिन्यांनी आमचं इंटरनल ऑडिट करतो, रिगार्डलेस ऑफ एनी कस्टमर, रिगार्डलेस ऑफ आउटसाईड ऑडिट. त्याच्यामुळे आम्ही कस्टमरच्या क्वालिटीशी अलाइन झालो. सो दॅट इज दी एम विच वॉज देअर. ओके. थँक्यू. थँक्यू टीम टेक्नोक्रॅट. थँक्यू. थँक्यू.